मी शांतलक्ष्मी आहे. मी अभ्यास करते आहे. सगळे माझे अभ्यास बघा. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन याच्यात एक छोटासा कन्सेप्ट आहे मूल्य शिक्षण, व्हॅल्यू एज्युकेशन. ह्याच्यावरती नेहमी एक प्रश्न विचारतात आणि नेमकं काही प्रश्न विचारतात तेच मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे. मौल्य शिक्षण. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासोबत आपण मौल्य शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण दिला पाहिजे, व्हॅल्यू एज्युकेशन दिला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्याकडे मूल्य असणं गरजेचं आहे. हे ओळखून भारतीय शिक्षण व्यवस्थामध्ये अनेक आयोग, राधाकृष्णन आयोग होऊन गेले, त्यानंतर कोठारी आयोग, एज्युकेशन आयोग, 1986चा धोरण, अनेक धोरणांनी सांगितलं की शिक्षणामध्ये आपल्या करिक्युलममध्ये व्हॅल्यू एज्युकेशन समाविष्ट करा. मग 1999 रोजी आपला जो संसद आहे पार्लमेंट, तिथे एक कमिटी रचना करण्यात आला. एस.बी. चव्हाण या व्यक्तीने त्याच्या अगोदर आपल्याला हे बघायचं आहे व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन बघूया. इथे 4 डेफिनेशन महत्वाचे आहे. 4ही डेफिनेशन बघू. पहिलं डेफिनेशन आहे आपलं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले मूल्य शिक्षण म्हणजे काय. मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज नोन ॲज व्हॅल्यू एज्युकेशन. मूल्य शिक्षणामुळं व्यक्ती माणूसप्रमाणे जगला पाहिजे, माणूसप्रमाणे वागला पाहिजे आणि माणसांचं चारित्र्य स्वच्छ, सुंदर आणि चांगलं असणं गरजेचं आहे, असं वाक्य स्वामी विवेकानंदाने सांगितलेले व्हॅल्यू एज्युकेशन संबंधित. महात्मा गांधीजी सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशनला खूप महत्त्व दिलेलं आहे. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक व्यक्ती सरळ जीवन जगला पाहिजे आणि उच्च विचारसरणी आत्मसात केला पाहिजे. सेल्फ रिलायन्स अँड सेल्फ इंडिपेंडन्स या 2 गोष्टीवर महात्मा गांधीजींनी भर दिलेला आहे. सी.व्ही. गुड म्हणून एक माणूस आहे, अनेक वेळा ह्यांच्यावरती प्रश्न विचारलेले. सी.व्ही. गुड ह्यांनी काय म्हणतात, गुड थिंग्स एक्सचेंज पर्सन गेट्स गुड फ्रॉम सोसायटी. माणूस हा समाजात राहणारा माणूस आहे. आपण समाजात राहत असताना अनेक व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. चांगलं गुण व्यक्तीकडून आपण घेऊन आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण केला पाहिजे, अशी भावना या सी.व्ही. गुड यांनी सांगितलेलं आहे. व्हॅल्यू मध्ये 2 प्रकार आहे, एक एक्सप्लिसिट व्हॅल्यू आणि एक इम्प्लिसिट व्हॅल्यू. एक्सप्लिसिट व्हॅल्यू म्हणजे आपल्याला दिसतात तो व्हॅल्यू, आणि इम्प्लिसिट व्हॅल्यू म्हणजे तो आपल्यात आत असतात, ते दिसत नाही. काही मूल्य आपल्या डोळ्याने दिसतात आणि काही मूल्य आपल्याला दिसत नाही, तो आत असतो. मूल्य शिकवता येत नाही, मूल्य आपण अनुकरण करून शिकतो. पाहुणी या व्यक्तीने सांगितलं की गुड थिंग्स एक्सचेंज. आपण एकमेकाशी माझं चांगलं गुण तुम्ही घ्या, तुमचं चांगलं गुण मी घेतो, असं समाजात गुड थिंग्स आर एक्सचेंजिंग. तरच समाज सुधारतो, म्हणजे व्यक्ती सुधारतो, समाज सुधारतो, देश सुधारतो. आता NEP 2020 मध्ये व्हॅल्यू एज्युकेशनला महत्व दिलंय, त्यामुळे त्याने व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन वरती फोकस केलेलं आहे. आता आपल्या देशात अनेक एज्युकेशन आयोग गेलेले आहे. प्रत्येक आयोगाने मूल्य शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. पेपरला हे प्रश्न विचारतात. 1999 रोजी एस.बी. चव्हाण रिपोर्ट, म्हणजे एस.बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी रचना करण्यात आली 1999 रोजी, आणि त्यांनी कमिटी रचना करून व्हॅल्यू एज्युकेशन बद्दल महत्व सांगितले. त्यांनी 5 युनिव्हर्सल व्हॅल्यूज सांगितलेले आहे. 5 युनिव्हर्सल व्हॅल्यूज आपण म्हणतो. 5 जागतिक मौल्य हे आपण आपल्या शिक्षणामध्ये मिक्स करून विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे, आपल्या शिक्षण करिक्युलममध्ये समाविष्ट केला पाहिजे, अशी या रिपोर्टमध्ये सांगितलेले. आणि ते 5 मूल्य आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. पहिलं आहे सत्य, दुसरा आहे धर्म, तिसरा आहे शांती, चौथा आहे प्रेम आणि 5वा आहे अहिंसा. 5 तत्व त्याने सांगितले. सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा या 5 तत्वाला आपण 5 युनिव्हर्सल ट्रूथ असे म्हणतो. आता
विद्यापीठात सुद्धा मौल्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिला पाहिजे ह्या हेतूने विद्यापीठ लेवलवरती 4 मौल्य युनिव्हर्सिटी लेवलवरती शिकवत आहेत. 4 मौल्य. एक आहे ह्युमन व्हॅल्यूज. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे व्यक्तिगत तो व्हॅल्यूज असतो. व्यक्ती शांत, चांगलं गुणधर्म, चांगला गुण व्यक्तीकडे पाहिजे, ह्युमन व्हॅल्यूज. दुसरा आहे सोशल व्हॅल्यूज. आपण समाजात राहतो त्यामुळे समाजात चांगलं वर्तन आपण केलं पाहिजे, आपलं सोशल रिलेशन चांगलं पाहिजे, आपलं बोलणं चांगलं पाहिजे, आपलं वर्तन चांगलं पाहिजे, आपलं व्यवहार चांगला पाहिजे. तिसरं आहे इन्स्टिट्यूशनल्स. आपण इन्स्टिट्यूशन्स म्हणजे एक संस्था. बघा, शाळा एक संस्था आहे, विद्यापीठ एक संस्था आहे, राजकीय ही एक संस्था आहे, सामाजिक संस्था असू द्या किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन्स आपण म्हणतो. इन्स्टिट्यूशन्स मध्ये सुद्धा व्हॅल्यूज असायलाच पाहिजे. आता पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स, राजकीय, मग एखाद्या राजकीय पक्ष मूल्यावर आधारित राहिला पाहिजे. आता बघा, आज मूल्य आहे का? नाही. मूल्य आपल्याला दिसत नाही. एका पक्षातून एक माणूस तिकडं जातो आणि तिकडं माणूस इकडं येतो. म्हणजे तुम्ही मौल्याला किंमत देताय की नाही? इन्स्टिट्यूशन्स व्हॅल्यूज कमी होत आहे, त्यामुळे इन्स्टिट्यूशन्स व्हॅल्यू वाढलं पाहिजे. आणि चौथा आहे कल्चरल व्हॅल्यूज, सांस्कृतिक मूल्य. ह्या 4ही मूल्य आपल्याला शिक्षणामध्ये घेऊन, सिलेबसमध्ये घेऊन विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. प्रत्येक कल्चरच्या व्हॅल्यूज आहे. आता आज बघा, महाराष्ट्रामध्ये आज आपण वटपौर्णिमा साजरी करतो. वटपौर्णिमा किती म्हणजे बायकोनी, म्हणजे कथा आहे ना. आज आमच्या मॅडम पण वटवृक्ष पौर्णिमेला गेले. तुम्ही म्हणलो नको का, हे जन्मच मला बस झाला, पुढचे जन्म कशाला. त्या कथा काय माहिती आहे का? ते पत्नी यमराजाला पूजा करून यमराजाला सांगतात की, यमराजाच्या पूजा केल्यानंतर यमराज म्हणतो, नाही तुझा नवरा 1 वर्षात मरणार आहे. मग असं कसं हो यमो महाराजा, असं करू नका. मग तो यमराज सांगितल्यानंतर सुद्धा ती लग्न करते आणि नवऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा ते जाऊन, आता माझा नवरा मेलेला आहे, त्यांना प्राण पुन्हा वापस करून द्या. नाही, तसं होत नाही. आताच तुम्ही सांगितलं की मला 3 वर विचार मी तुम्हाला देतो, असं करू नका यमराज मामा. नाही. मग आता तुम्ही काय देणार? तुम्ही वरा मागा की. मी मागतो, त्यांचा जो वडील होता ना, त्यांना डोळे नव्हते, मग त्यांना डोळे यायला पाहिजे. हो, आलं. त्यांनी जे साम्राज्य हरले होते ते साम्राज्य परत मिळालं पाहिजे. हो, परत मिळालं. आणि तिसरं म्हणजे माझा जो नवरा आहे ना, त्यांच्या वडिलांच्या बद्दल ती सांगत आहे सत्य सावित्री. आमच्या सासरांच्या पोटी म्हणजे आमचा मुलगा, म्हणजे त्यांचा मुलगा जन्मला पाहिजे, म्हणजे तो त्यांचा नवरा जन्मला, पुन्हा त्याच्यासोबत ती सत्य सावित्रीने पुन्हा लग्न करून तिचा संसार सुरू झाला. असं एक कथा आहे. कल्चर आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक कल्चरमध्ये एक व्हॅल्यूज आहे आणि तो व्हॅल्यूज आपण टिकवला पाहिजे, तरच समृद्धाने आपण जीवन जगू शकतो. हे 4ही व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज, सोशल व्हॅल्यूज, इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू आणि कल्चरल व्हॅल्यूज, हे विद्यापीठात शिकवले जातात. S.B. चव्हाण यांनी सांगितलेले 5 व्हॅल्यूज कोणते? ट्रुथ, रायटियस कंडक्ट, पीस, लव्ह अँड नॉन व्हायलन्स. नमस्कार.